एका घरात गेलेलो आणि तिथं आम्हाला भेटली एक अशी महिला जी एका हाताने घर सांभाळते, दुसऱ्या हाताने जिम आणि वेळ मिळाला की लोकांच्या शरीरावर कायमची कला जिवंत करते. तर ही आहे गीतांजली दीदी. पण हिला नेमकं काय म्हणायचं हेच मला समजेना. हिला आर्टिस्ट म्हणावं, बिल्डर म्हणावं की एका मुलाची सुपर मॉम म्हणावी. मग मी जास्त विचार केला नाही आणि डायरेक्ट प्यायला लागलो. हे आहे शुद्ध पाणी. आणि मग आमच्यात गप्पा रंगल्या. आओ भैया, आपको हम हमारे इक्विपमेंट दिखाते हैं। दीदीनं तिचं टॅटूचं कलेक्शन लावलं, इंस्टाची आयडी पण लावली आणि जसं तिच्याबद्दल कळत गेलं तसं डोक्यात एकच शब्द होता, ही तर स्ट्रॉंग वुमनच आहे. ऑफिसचं काम संपवून आम्ही त्यांच्या घरी पोहोचलेलो. घरात पाऊल टाकताच एक वेगळीच वाईफ जाणवत होती. भिंतीवरलं आर्टवर्क, सजावट सगळं ओढून सांगत होतं, वैरे बाबा हेच आहे आर्टिस्टचं घर. आम्ही पोहोचलो तेव्हा दीदी टॅटूचं रॉ मटेरियल तयार करत होती आणि दुसरीकडे विकास भाऊ टॅटू काढायला फुल रेडी बसलेला. बघा आर्टिस्ट ये बकरा मेरा है. मी सहज विचारलं, दीदी हे कधीपासून सुरू केले? मुझे 2-3 साल हो गए टैटू का काम करते हुए। त्यानंतर काय आलं, सुरुवातीचे सगळे टॅटूचे एक्सपेरिमेंट त्यांच्या नवऱ्याने स्वतःच करून घेतले. इतका सपोर्टिव्ह पार्टनर क्वचितच बघायला भेटतो. नंतर ती टॅटू काढण्यात आणि आम्ही विकासची काढण्यात खूपच मग्न झालो. त्यात इतके मग्न झालो की वेळ कधी गेला का आलंच नाही. दरम्यान दीदीचं आम्ही आर्टवर्क पण पाहिलं आणि खरंच सांगतो प्रत्येक चित्रात इमोशन दिसत होतं. भावाने एक उलटचा टॅटू निवडलेला, त्याचं मिनिंग होतं नेव्हर गिव्ह अप. आणि राहुलनं दिलेल्या बाटलीचं पाणी संपेपर्यंत एकदा टॅटू कम्प्लीट झाला. फायनल रिझल्ट पाहून आम्ही सगळे शॉक झालो. टॅटू एकदम भारी जमला होता. पण एवढं सगळं सांभाळताना तिला पाहून मला एका देवीची आठवण झाली, काली अवताराची. कारण घर, ऑफिस, कला आणि जबाबदाऱ्या सगळं सांभाळून ती प्रत्येक गोष्ट फुल पॉवर मध्ये करते.